महत्त्वाच्या 3 गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूपच एक्साइटमेंट होती. तर मी तुम्हाला म्हणाले होते की मी सांगेन तुम्हाला लवकरच. तर पहिली गोष्ट आहे की मी 3-4 महिने कंटिन्यू काम शोधत होते. म्हणजे अख्खा दिवस मी घालवायचे. जेव्हा मला फ्री टाईम मिळेल तेव्हा शोधण्यामध्ये पूर्ण टाईम घालवायचे. पण मला कुठेही मनासारखं काम मिळालं नाही. आणि फायनली मग एक दिवशी मला एक रेफरन्स मिळाला. तिथे वॅकन्सी होती. इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्ट पण झाले. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच जॉईनिंग सांगितलं. ही फर्स्ट गुड न्यूज होती. आणि सेकंड गुड न्यूज आहे की जिथे माझं ऑफिस आहे त्याच्याजवळच आम्हाला म्हणजे हार्डली इंटरव्ह्यू दिल्याच्या 1-1.5 तासानंतरच फ्लॅट मिळालेला आहे. तिथून खूप जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्स लांब आहे, पण गाडीवर गेलात तर अगदी 5 मिनिटात पोहोचाल इतकं. आणि तिसरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे 2 वर्ष तर इतकं काही जाणवलं नाही घरातून काम असल्यामुळे. तर आता 3 महिने पण मी म्हणजे कामच नव्हतं त्यावेळेस. तर आता काम करायला सुरुवात केली आहे. तर त्यांनी डुगूलासुद्धा घेऊन अलाउड केलेलं आहे ऑफिसमध्ये. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटतील आता आणि खूप छान वाटतं आहे. सॅटिस्फाईड आहे. आणखी काहीच नको आहे. तो फोनची बॅटरी पण लो झालेली आहे. आणि प्रॉब्लेम काय झाला होता, इथे आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायला आलो आहे ना, तर मला बिल्डिंगचं नावच आठवत नव्हतं. तर नाव आठवत नसल्यामुळे नेमकं काय झालं, मी अपडेट केलं कसंबसं. बट जे लोकेशन आहे ते थोडंसं इथून लांबचं दिसत होतं, एक 5-10 मिनिट. तर ते बिचारे जे कोणी आले होते दादा, तर त्यांनी मग फोन करून सांगितलं की तुम्ही लोकेशन अपडेट करून घ्या, कारण की मग त्यांना पण प्रॉब्लेम होतो. मग डुगू आता झोपलेला आहे. मी तेच 10 मिनिट झाले बाहेरच. मगाशी त्यांचा फोन आला होता. मी व्हिडिओ कट केला आणि बाहेर गेले नाही का बघायला. तर थोडंसं क्लिनिंग आता अजून बाकी आहे. आता तो उद्या मी ऑफिसवरनं आले ना की बाकीचं क्लिनिंग करून ठेवेन. नाही तर मग हे यांना उद्या सुट्टी आहे तर हे पण करून ठेवतील. आमचं असं काही म्हणजे हे नसतं नाही का, की बाबा तूच करायचं किंवा मी करायचं. तर त्यांना म्हणजे इतके दिवस ते संडेला सुद्धा कामाला जात होते. तर जसं काम त्यांना मिळेल तसं ते करत होते नाही का. पण आता 2-3 महिने झाले की खूप धावपळ होते, कारण त्यांचं जे जॉबचे आवर्स आहेत ते 10 to 11 आवर्स असतात. आणि प्लस त्यांना जिथे आम्ही आधी राहायचो तिथून त्यांच्या ऑफिसचं लोकेशन मिनिमम 1.5 ते 2 तास जायचे त्यांना, सगळं ट्रॅफिक वगैरे पकडून. तर ते असं निम्म्याहून जास्त दिवस ते बाहेरच असायचे. तर आता तसं काही होणार नाही. इथून त्यांचं पण ऑफिस जवळ आहे, माझं पण ऑफिस जवळ आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला डुग्गू आपल्यासोबत राहणार आहे, याचं खरंच खूप समाधान आहे. तुम्हाला मी काय सांगू, आता मी स्वयंपाक करायला घेणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ मग मी लवकरच अपडेट करेन. स्टे ट्यून. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगावं लागते बरं का. नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय. तर आज डुग्गूला मस्त ऑफिसला घेऊन गेले होते. फर्स्ट डे होता, तर त्याने खूप एन्जॉय केला मस्त. तर आता बघायचं हळूहळू काय करायचं. आता तो 4-5 महिने ॲडजस्ट करायचं कसं तरी. मग नंतर त्याला प्ले ग्रुपला वगैरे घालता येईल, कारण नाही का आत्ता इतक्या लवकर त्याचं अजून एज 2.5 पण नाही आहे. त्यामुळे त्याला प्ले ग्रुपला इतक्या लवकर घेणार नाहीत. तर तरी पण त्या एक ठिकाणी मॅम बोलल्या होत्या, पण कसं होतं बाकीची जी मुलं आहेत ती 3-3.5 वर्षाची आहेत. त्यामुळे मग म्हटलं नकोच, कारण की नाही का थोडंसं अजून एक मोठा झाला ना 6-8 महिन्यांनी वगैरे किंवा 6 महिन्यांनी जरी म्हटलं तरी त्याला प्ले ग्रुपला एनरोल करता येईल. तर तोपर्यंत तो माझ्यासोबतच येणार आहे. माझा खरंच इतका मोठा प्रश्न होता ना हा, की मला खूप काळजी लागली होती ज्या गोष्टीची, की कसं होणार मॅनेज नाही का सगळ्या गोष्टी. आता इतके दिवस तर ते करत होते, पण कसं एकाच व्यक्तीवर सगळं ढकलून चालत नाही बरं का. कारण की आणि हो, एकाच व्यक्तीवर ढकलायचं नाही. म्हणूनच मी जेव्हा आपला चिकू 1-1.5 महिन्याचा होता ना, तेव्हा त्याच्यामुळंच मी काम म्हणजे लगेच स्टार्ट करायला घेतलं होतं. तर तेव्हा मला छान इन्कम होता. पण ते कसं असतं ना, म्हणजे जे व्हायचं आहे ते होतंच, कितीही आपण काही केलं तरी. तर काम माझं छान चाललं, ते 2 वर्ष तरी मस्त चाललं. पण नेमकं मार्चमध्ये बंद झालं, तर नाईलाजच होता. भरपूर ठिकाणी कामं शोधली मी, पण कसं मला कळालं की भरपूर जण आपापला फायदा करून घेतोय. तर मग आता मी हे काम छान सिलेक्ट केलं आहे फायनली. त्याच्यामध्ये शिकायला पण भरपूर मिळणार आहे, पेमेंट आहे बऱ्यापैकी. पण मेन जो इश्यू आहे, डुग्गू सोबत राहणार आहे, त्यामुळे खरंच खूप आनंद होतो आहे.
आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बरं का आठवणीने. आता मी तुम्हाला रोजचे व्हिडिओ अपलोड करेन, तर त्यावेळेस मला सांगा तुम्ही की व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते, कारण मलाही एवढी आयडिया नाही आहे. मी साधारण